Okay, friends, today we discuss the next article, that is the oxidizing agent. Yeah, that is also called as the oxidant, and reducing agent, that is called as the reductant in the topic, that is the redox reactions. Okay, in last lecture we can discuss here the process, and that one is nothing but the very important process. It is nothing but the oxidation, and second process, that one is nothing but the reduction. Okay, you know very well the oxidation, it is a process in which what happens here, there is the loss of electron can be carried out. At that time it is called as the oxidation. In short, you can say here that is the increase in oxidation number, yeah, increase in oxidation state. At that time that one is also called as the oxidation, correct? And what is the reduction? The reduction is nothing but a process in which gain of electron, yeah, acceptance of electron can be carried out. At that time that process is called as the reduction. Okay, last lecture मध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन याच्या डेफिनिशन्स अगदी डिटेल मध्ये आपण घेतलेले आहेत, लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आज आपल्याला काय घ्यायचं आहे, तर दॅट वन इज नथिंग बट व्हॉट इज द ऑक्सिडायझिंग एजंट अँड व्हॉट इज द रिड्युसिंग एजंट. ओके, आता जरा एक काम करायचं, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण का लास्ट लेक्चर मधलंच एक एक्झाम्पल घेऊन पुढे जाऊया. आता आपल्याला एक माहिती आहे, आपण असं लिहिलं होतं की दॅट वन इज नथिंग बट द मॅग्नेशियम प्लस क्लोरीन. ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराइड. ओके, आणि या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन कोणाचं झालं, रिडक्शन कोणाचं झालं, हे आपण फाइंड आउट केलं होतं. फॉर एक्झाम्पल आपण काय म्हटलं होतं, इन मॅग्नेशियम क्लोराइड व्हॉट हॅपन्स हियर, देयर इज द Mg2+ इज प्रेझेंट, दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर, या ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅग्नेशियम इज द M2+. Okay, and what you can say here, Cl can be having the -1. There are total 2 Cl- ions. Okay, आता इथं जो Mg आहे, that Mg which cannot be having any charge, it is nothing but the 0. Here there is the Cl2 which can be also carries 0 charge. मग आपण काय म्हटलं की मॅग्नेशियम 0चं कन्व्हर्जन कशाला झालं, तर Mg2+ ला झालं, बरोबर. क्लोरीनचं कन्व्हर्जन कशाला झालं, Cl2चं कन्व्हर्जन झालं Cl- ला. मग लिहिताना आपण कसं लिहिलं, तर दॅट वन इज नथिंग बट द मॅग्नेशियम कॅन बी कन्व्हर्टेड टू, बरोबर आहे माझं, Mg2+ आयन्स असं आपण लिहिलं. लक्षात येत आहे का बघा बाळांनो. आणि दुसरं काय लिहिलं, तर दॅट वन इज नथिंग बट द Cl2 कॅन बी कन्व्हर्टेड टू Cl- आयन. देर आर 2 क्लोरीन, देअरफॉर यू कॅन राईट हिअर ट्वाइस Cl- असं आपण लिहिलं होतं, बरोबर आहे. आता एक एक पॉइंट क्लिअर करा. आपल्याला माहिती आहे 0चा जर +2 झाला म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर वाढला, तर ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस काय असणार आहे, ऑक्सिडेशन, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे जर मग 0चा +2 झाला तर धिस रिॲक्शन इज द ऑक्सिडेशन. अँड यू नो व्हेरी वेल, इन ऑक्सिडेशन देर इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन दिला जाईल. आता याच्या डोक्यावर 2 प्लस आहेत, म्हणजे साहजिकच किती इलेक्ट्रॉन दिले जाणार, तर 2 इलेक्ट्रॉन्स कॅन बी डोनेटेड बाय धिस वन. ओके, आणि इकडे जर घेतलं तर क्लोरीन 0 कॅन बी कन्व्हर्टेड टू द -1. ॲट दॅट टाइम डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, इट इज कॉल्ड एज द रिडक्शन प्रोसेस. अँड रिडक्शन इज नथिंग बट द गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, acceptance ऑफ इलेक्ट्रॉन. आता इथं आपण घेतलं 2 Cl आहेत, 2 मायनस आहेत, म्हणजे इथं लिहिताना आपण काय लिहिलं होतं, ट्वाइस इलेक्ट्रॉन्स. धिस वन इट इज द ऑक्सिडेशन रिॲक्शन, धिस वन इट इज द रिडक्शन रिॲक्शन. आणि या दोघांची ऍडिशन केल्यानंतर आपण 2 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल केले बाळांनो. आणि मग आपण काय लिहिलं, तर दॅट इज द मॅग्नेशियम plus chlorine which can be gives Mg2+ and 2 Cl-. What happens here, there is the formation of magnesium chloride and this reaction is called as the redox reaction. आता हे परत रिवाइज करायचं कारण काय, आता जरा थोडं लक्ष द्या. when you can consider here the magnesium, it is a entity which itself undergoes oxidation. मॅग्नेशियमनं स्वतःचं काय केलं, ऑक्सिडेशन केलं, त्यानं स्वतः इलेक्ट्रॉन्स डोनेट केलेले आहेत. लक्षात येतंय का बघा, मॅग्नेशियमचं स्वतःचं काय झालेलं आहे, तर ऑक्सिडेशन झालेलं आहे. मग मॅग्नेशियमचं स्वतःच ऑक्सिडेशन केलं म्हणजे त्यानं 2 इलेक्ट्रॉन्स दिले, पण त्यानं दिलेले 2 इलेक्ट्रॉन्स घेतले कुणी, तर क्लोरीननं घेतले. म्हणजे क्लोरीनचं काय झालं, तर रिडक्शन झालं. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे इथं असं झालं की क्लोरीनचं जे रिडक्शन आहे ते कुणी केलं, तर मॅग्नेशियमनं केलं. मॅग्नेशियमनं क्लोरीनचं रिडक्शन केलं म्हणजे क्लोरीनला 2 इलेक्ट्रॉन्स दिलेले आहेत. पटतंय का बघा, द रिडक्शन ऑफ क्लोरीन इज कॅरिड आउट बाय मॅग्नेशियम व्हेन मॅग्नेशियम कॅन बी डोनेट्स 2 इलेक्ट्रॉन्स अँड दॅट 2 डोनेटेड इलेक्ट्रॉन्स कॅन बी ऍक्सेप्टेड बाय क्लोरीन.
म्हणजे क्लोरीनचं रिडक्शन करायचं होतं मॅग्नेशियमला, म्हणून मॅग्नेशियमनं स्वतःचं काय केलं, ऑक्सिडेशन केलं. हा पॉइंट लक्षात आला, नंबर फर्स्ट वन. सेकंड, उलटा विचार करूया. क्लोरीनला स्वतःचं रिडक्शन करायचं होतं, त्याला 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे होते, म्हणून त्यानं कुणाकडनं घेतले, मॅग्नेशियमकडनं. म्हणजे त्यानं स्वतःचं रिडक्शन केलं, पण ते स्वतःचं रिडक्शन करायला दुसऱ्याचं काय केलं, तर ऑक्सिडेशन केलं. मी काय म्हणतोय व्यवस्थित बघा. म्हणजे समजून चाला, मी काय म्हटलं, मॅग्नेशियमनं काय केलं, तर क्लोरीनचं रिडक्शन केलं. मॅग्नेशियम कॅन बी कॅरीड आउट द रिडक्शन ऑफ अ क्लोरीन. मॅग्नेशियमला क्लोरीनचं रिडक्शन करायचं होतं, बरोबर, पण इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. स्वतःचं काय करून घेतलं, ऑक्सिडेशन करून घेतलं. म्हणजे मॅग्नेशियम कॅन बी कॅरीड आउट द रिडक्शन ऑफ अ क्लोरीन, like magnesium carried out the reduction of a chlorine but itself undergoes oxidation. नंबर सेकंड पॉइंट, समजून चला, फॉर एक्झाम्पल मी क्लोरीन घेतलं, ठीक आहे. क्लोरीननं काय केलं, तर मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन केलं. का, तर त्यानं स्वतःचं काय केलंय, रिडक्शन केलंय. क्लोरीननं स्वतःचं रिडक्शन केलं, पण मॅग्नेशियमचं काय केलं, ऑक्सिडेशन केलं. हा कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या बाळांनो. म्हणजे आता जरा थोडंसं लक्षात घ्या. इफ व्हॉट आय से हियर, द मॅग्नेशियम कॅन बी कॅरीड आउट द रिडक्शन ऑफ अ क्लोरीन. मॅग्नेशियमनं क्लोरीनचं जर रिडक्शन केलं, म्हणजे वेन यू कॅन कन्सिडर अ सबस्टन्स, इलेमेंट या एंटिटी विच इज कॅरीड आउट द रिडक्शन ऑफ अनादर, जो दुसऱ्याचं रिडक्शन करेल. बघा लक्षात घ्या, दुसऱ्याचं रिडक्शन करेल, बट इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. जर मला दुसऱ्याचं रिडक्शन करायचं म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन घ्यायला लावायचे आहेत, तर मला स्वतःला द्यावे लागतील ना. म्हणजे दुसऱ्याचं जर मी रिडक्शन करतोय, तर स्वतःचं काय केलं पाहिजे, ऑक्सिडेशन. म्हणजे मॅग्नेशियम कॅन बी कॅरीड आउट द रिडक्शन ऑफ क्लोरीन, इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो, बघा मी काय म्हणतोय, जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. What is the reducing agent? The reducing agent is an entity which reduces another. दुसऱ्याचं काय करतील, रिडक्शन करतील, but itself undergoes oxidation. जे दुसऱ्याचं रिडक्शन करतील पण स्वतःचं ऑक्सिडेशन करतील, त्यांना म्हणायचं रिड्युसिंग एजंट, या दॅट वन इज कॉल्ड एज द रिडक्टंट. That one is nothing but in this reaction, when you can consider the magnesium can be converted, magnesium 0 converted +2, if it is undergoes oxidation, म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो चांगला रिड्युसिंग एजंट असतो. डोक्यात घ्या, ज्याचं ऑक्सिडेशन होतं, स्वतःचं ऑक्सिडेशन होतं, जर तो स्वतःच ऑक्सिडेशन करतोय तर दुसऱ्याचं काय करेल, रिडक्शन. म्हणजे ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं तो चांगला रिड्युसिंग एजंट असतो. डोक्यात येतंय का बघा. आता उलटा प्रयोग करा. क्लोरीन आहे, क्लोरीननं स्वतःचं काय केलंय, रिडक्शन केलंय. का, तर त्यानं मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन केलं. म्हणजे क्लोरीनला 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे होते, तो स्वतःचं रिडक्शन करून घेणार आहे, त्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, पण ते देणार कोण, म्हणून त्यानं मॅग्नेशियमला गोडी गुलाबी केली आणि त्याला 2 इलेक्ट्रॉन द्यायला लावले. म्हणजे मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन केलं कुणी, क्लोरीननं. क्लोरीन कॅन बी ऑक्सिडायझेस मॅग्नेशियम, या क्लोरीन कॅन बी कॅरीड आउट द ऑक्सिडेशन ऑफ मॅग्नेशियम, इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन. म्हणजे जो स्वतःचं रिडक्शन करतो, लक्षात येतंय का बघा, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. इट इज कॉल्ड एज द ऑक्सिडंट. दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडायझिंग एजंट इज अ एंटिटी विच ऑक्सिडायझेस अनादर. दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करेल बट इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन. ॲट दॅट टाइम दॅट वन इज कॉल्ड एज द ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे इथं जर घेतलं तर मॅग्नेशियम स्वतःचं ऑक्सिडेशन करतोय, मॅग्नेशियम स्वतःचं ऑक्सिडेशन करतोय, तर इट इज अ रिड्युसिंग एजंट. पटलं का बघा. क्लोरीन स्वतःचं रिडक्शन करतोय, तर क्लोरीन अंडरगोज रिडक्शन, इट इज ऑक्सिडायझिंग एजंट.
म्हणजे दॅट वन इज नथिंग बट व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट द ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट, एक गोष्ट लक्षात ठेवायची, इन अ गिव्हन केमिकल रिएक्शन द ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट आर एक्सप्रेस टू दिस ओनली रिएक्टंट साइड. फक्त रिएक्टंट साइडलाच हे असतं, इकडं नसतं. प्रॉडक्ट साइडला ऑक्सिडायझिंग एजंट रिड्युसिंग एजंट नसतो, हे पहिल्यांदा क्लिअर करा. कोणतीही रिएक्शन लिहिली तर फाइंड आउट द ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट इन अ गिव्हन केमिकल रिएक्शन, असा जर प्रश्न असेल तर बाळांनो त्या दोन टर्म्स फक्त आणि फक्त कुठल्या साइडला येणार, तर रिएक्टंटच्या साइडला. मग आपण लक्षात कसं ठेवायचं, तर साधं आणि सिंपल आहे. व्हेन यू कॅन राईट द ऑक्सिडायझिंग एजंट, व्हॉट आय से, अगदी थोडक्यात लक्षात घ्या. द ऑक्सिडायझिंग एजंट इट इज अ एंटिटी विच इज इट सेल्फ अंडरगोज रिडक्शन. ज्याचं स्वतःचं काय होतं, रिडक्शन, त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. ओके. अँड व्हॉट इज द रिड्युसिंग एजंट, द इट इज द एंटिटी विच इज इट सेल्फ अंडरगोज ऑक्सिडेशन. म्हणजे ज्यांचं स्वतःचं ऑक्सिडेशन आहे तो रिड्युसिंग एजंट, ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं तो ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर उलट आहे. इथं थोडंसं विनाकारण आपण कन्फ्यूज होतो. समजून चला. फॉर एक्झाम्पल मी मागाशी म्हटलं, व्हॉट इज द ऑक्सिडेशन, इट इज नथिंग बट अ प्रोसेस इन विच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. What is oxidation? It is a process in which loss of electron. ऑक्सिडेशन ही प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन दिला जातो. लक्षात घ्या. आता ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो चांगला काय आला, रिड्युसिंग एजंट. म्हणजे मी रिड्युसिंग एजंटची डेफिनेशन अशी करू शकतो, रिड्युसिंग एजंट इज अ सबस्टन्स. हा प्रोसेस नाहीये, लक्षात घ्या. इट इज अ सबस्टन्स. हा रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे त्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होणार आहे. तर इट इज अ सबस्टन्स विच डोनेट्स इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का बघा. या विच कॅन बी लूज द इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन देतो म्हणजे स्वतःचं काय करतो, ऑक्सिडेशन. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो चांगला काय असतो, रिड्युसिंग एजंट. कन्फ्यूज व्हायचं नाही. खूप सोपं आहे. मी प्रत्येक वेळेस सांगतोय पण विनाकारण इकडं तिकडं होतं आपलं, म्हणून समजून घ्यायचं बाळांनो. आता समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण रिडक्शनची डेफिनेशन काय केली होती, तर रिडक्शन इज अ प्रोसेस, बरोबर, इन विच व्हॉट हॅपन्स हियर, गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट. इलेक्ट्रॉन घेतला जातो त्या प्रोसेसला रिडक्शन म्हणतो. बरोबर. पण ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं तो चांगला काय असतो, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजेच काय, तर ऑक्सिडायझिंग एजंट इज अ सबस्टन्स, व्हॉट हॅपन्स हियर, विच गेन्स द इलेक्ट्रॉन. लक्षात आलं का बघा. म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंटचं जर रिडक्शन होतंय तर जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन्स घेतो त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. जो सबस्टन्स इलेक्ट्रॉन देतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. मग आपल्याला एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे बाळांनो, काही अवघड नाहीये. परत बोलतोय की व्हेन यू कॅन कन्सिडर हियर, सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट आय से, अगदी थोडक्यात लक्षात ठेवूया आपण. ऑक्सिडेशन दॅट इज द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन दॅट इज द गेन ऑफ इलेक्ट्रॉन. पहिला पॉइंट क्लिअर. आणि ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं तो चांगला रिड्युसिंग एजंट, आणि ज्याचं स्वतःचं रिडक्शन होतं तो चांगला ऑक्सिडायझिंग एजंट. एवढ्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर मग तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटच्या डेफिनेशन मध्ये कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात. याचा आणखीन आपण प्रॅक्टिस करणार आहे. परत नेक्स्ट टाइमला ज्यावेळेस आपण समजा रिएक्शन घेऊ त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला याच्यामध्ये डीप मध्ये जातो. अगदी वाटलं तर आणखीन एक रिएक्शन घेतो. समजून चला. फॉर एक्झाम्पल आपण कालची एखादी रिएक्शन घेतलेली तुम्ही आता लिहिली असतील असं अपेक्षा करतोय. सपोज व्हेन यू कॅन कन्सिडर लाईक इन दिस वे, दॅट इज द अल्युमिनियम कॅन बी combines with oxygen at that time there is the formation of aluminum oxide, Al2O3 असं आपण लिहिलं. बरोबर आहे. आता आपण याच्यामधला ऑक्सिडायझिंग एजंट कोण आणि रिड्युसिंग एजंट कोण, ह्या दोघातच असणार आहे. इकडं तर काही लिहायचं नाहीच आहे. मग आता याच्यामध्ये ऑक्सिडेशन कोणाचं आणि रिडक्शन कोणाचं हे तुम्हाला कळलं, कामच फिनिश. या बघा आता इथं अल्युमिनियम आहे. अल्युमिनियमवर चार्ज किती आहे, तर 0 आहे. आता याच्यामधला जो अल्युमिनियम आहे त्याच्यावर चार्ज किती आहे, तर 3+ आहे. पटतंय का बघा. आपण आता नेक्स्ट आर्टिकल ऑक्सिडेशन नंबर घेणार आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते पण घेणार आहे. एक पॉइंट क्लिअर करूया. ओके. आणि याच्यामधला ऑक्सिजन किती आहे, तर -2 आहे. इथला जर ऑक्सिजन घेतला तर किती आहे, 0 आहे. आता बघा 0चं झाला +3 म्हणजे अल्युमिनियमचं काय झालं,
ऑक्सिडेशन, झिरोचा +3 झाला ना, इनक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. मग इफ देर इज द ऑक्सिडेशन ऑफ अल्युमिनियम कॅन बी कॅरिड आउट, द ऑक्सिडेशन कॅन बी ऍक्ट्स ॲज reducing agent. लक्ष देताय का बघा. ओके, and this oxygen that is the 0 can be converted to -2, decrease in oxidation number, that is the oxygen can be undergoes reduction. If the oxygen undergoes reduction, it can be acts as oxidizing agent. म्हणजे बाळांनो एका वाक्यात सांगू, कधी एक गोष्ट लक्षात घ्या, समजून चला. फॉर एक्झाम्पल, जनरली का नाही, खरं सांगतो मला, जे मेटल्स आहेत म्हणजे ज्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत का नाही, म्हणजे ज्यांना इलेक्ट्रॉन द्यायची सवय आहे, म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन होणार आहे, ते चांगले रिड्युसिंग एजंट्स असतात. लक्षात घ्या. आणि जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत, ज्यांना इलेक्ट्रॉन घ्यायची सवय असते, म्हणजे ते स्वतःचं काय करतील, रिडक्शन, म्हणजे ते चांगले काय असतील, ऑक्सिडायझिंग एजंट असतील. आलं लक्षात. आणि याच्याबद्दल आपण पिरियोडिक टेबलशी रिलेटेड आणखी नंतर शेवटी या टॉपिकच्या बोलणार आहे, थोडंसं क्लिअर करूया. ओके, आता नंबर नेक्स्ट रिएक्शन आपल्याला घ्यायचे आहे, अँड दॅट सॉरी नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट द ऑक्सिडेशन नंबर या ऑक्सिडेशन स्टेट. ओके, सो व्हेन यू can write here the next article, that is the oxidation number. Yeah, that one is also called as oxidation state. दोन्हीचा अर्थ एकच, लक्षात घ्या. कधी कधी बोलता बोलताच आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणू किंवा ऑक्सिडेशन स्टेट पण म्हणू. ओके, आता सी वन बाय वन. When you can consider a suppose for example there is the difference between valency and second one is nothing but the oxidation number. आता ह्या दोघांच्या मध्ये फरक आहे. ऍक्च्युली हा वर्ड तुम्हाला गेलेला आहे 10th पर्यंत. व्हॉट इज द व्हॅलन्सी अँड व्हॉट इज द ऑक्सिडेशन नंबर, सी वन बाय वन, काही प्रॉब्लेम नाही. सी हियर, सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ सोडियम. आपल्याला सगळ्यात सोपं एक्झाम्पल घेऊया. सोडियम ॲटॉमिक नंबर 11. व्हॉट्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 2s2 2p6 अँड 3s1. बरोबर आहे बाळांनो, लक्ष देते का बघा. हे झालं आपल्याला सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हेन यू कॅन कन्सिडर द क्लोरीन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 17. व्हॉट्स द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, यू नो व्हेरी वेल, 1s2 2s2 2p6 3s2 अँड 3p5. ओके, हे आपल्याला झालं क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हेन यू कॅन थिंक अबाउट द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम, इट इज द 3s1. and outermost electronic configuration of chlorine, it is the 3s2 3p5. पटलं, हे आपण बोललोय म्हणून त्याचं एक्झाम्पल घेतलं. आता आपल्याला NaCl तयार करायचं. आपल्याला माहिती आहे सोडियम काय करतो, 1 इलेक्ट्रॉन कॅन बी डोनेटेड बाय सोडियम अँड 1 इलेक्ट्रॉन कॅन बी गेन बाय क्लोरीन. देअरफॉर देयर इज द फॉर्मेशन ऑफ Na+ अँड Cl-. हे आपल्याला माहिती आहे. पण आता जरा थोडं लक्ष द्या. जर का सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जर एकच इलेक्ट्रॉन आहे, what I say, that at that time the sodium can be having the valency 1. मी काय म्हटलं लक्षात घ्या. What is the valency? The valency is nothing but the number of electrons present in outermost shell of that atom. जर का तुम्ही एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं आणि त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या, लक्षात घ्या, संख्या, त्याला काय म्हणायचं, त्याची व्हॅलन्सी म्हणायचं. म्हणजे सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1. म्हणून सोडियमची व्हॅलन्सी म्हणतोय मी, आली 1. लक्षात आलं का बघा. इन क्लोरीन, in outermost shell of chlorine there are total 7 electrons are present. Total 7 electrons, 3s2 3p5. That is nothing but the 7 is a valency of chlorine. लक्षात घ्या. What is the valency? हा फरक कळला पाहिजे. What is the valency? Valency is nothing but the number of electrons present in outermost shell of that atom. क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याची व्हॅलन्सी आली 7. तुम्ही म्हणाल की सर क्लोरीनची व्हॅलन्सी तर 7 नाही, इट इज द -1. बरोबर आहे ना. ऍक्च्युली ती त्याची व्हॅलन्सी नाहीये, इट इज द ऑक्सिडेशन नंबर. लक्षात घ्या बाळांनो. आता मग ऑक्सिडेशन नंबर म्हणजे नेमकं काय हे आपल्याला शिकायचं आहे. पहिल्यांदा व्हॅलन्सी क्लिअर झाली. सोडियमची व्हॅलन्सी 1, क्लोरीनची व्हॅलन्सी 7. का तर इन सोडियम इन आउटरमोस्ट एनर्जी लेवल देयर इज द 1 इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. इन क्लोरीन देयर आर टोटल 7 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन आउटरमोस्ट शेल, देअरफॉर इट इज द 7 व्हॅलन्सी. पटतंय. आता उलटा विचार करूया. When the sodium and chlorine can be combined with each other, at that time what happens here? There is the formation of Na+ and Cl-.
because this electron can be donated by this sodium to the chlorine. Chlorine can be having 3s2 3p6 Cl- घेतला तर एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यावर त्याचं ऑक्टेट फुलफिल झालं. यानं एक इलेक्ट्रॉन डोनेट केला की याचं 2s2 2p6 झालं, ऑक्टेट फुलफिल झालं. म्हणजे जर सोडियमनं एक इलेक्ट्रॉन दिला आणि त्याला जर +1 चार्ज मिळाला, बघा मी काय म्हणतोय, तर त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन नंबर ऑफ सोडियम. व्हॉट आय से, oxidation number of sodium is the +1 while the valency of sodium is the only 1. व्हॅलन्सीला प्लस मायनस साइन दिलेलं नाहीये बाळांनो, लक्षात घ्या. व्हॅलन्सी म्हणजे काय, तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे, प्लस मायनस येणार नाही. हिथं मात्र प्लस आला. का प्लस आला, तर सोडियमनं एक इलेक्ट्रॉन डोनेट केला की साहजिकच सोडियमला 1 प्लस मिळणार, कारण याच्याकडे 11 प्रोटॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स 10 राहणार, म्हणजे 1 प्लस चार्ज मिळणार आहे. लक्षात आलं का बघा. म्हणजे +1 ला आपण सोडियमचा काय म्हणतो, ऑक्सिडेशन नंबर म्हणतो. आता बरोबर आणखीन एक काम करायचं, जर क्लोरीननं एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर क्लोरीनला काय मिळाला, -1 चार्ज, कारण इलेक्ट्रॉन्स होणार 18 आणि प्रोटॉन्स राहणार 17. म्हणजे या क्लोरीनला जर एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर 1 मायनस मिळाला. दॅट इज द -1 इज अ ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर म्हणजे थोडक्यात लक्षात येतंय का बघा, ज्याच्यामध्ये तुम्ही प्लस आणि मायनस हे साइन देता. प्लस साइन कधी देता, जर त्यानं इलेक्ट्रॉन दिले तर, बरोबर आहे. आणि किती इलेक्ट्रॉन दिले, 1 दिला तर +1, 2 दिले असते +2, 3 दिले असते +3. पटतंय का बघा. इकडं काय केलं, -1 का आला, इलेक्ट्रॉन घेतलाय, 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून -1, 2 इलेक्ट्रॉन घेतले असते -2, 3 घेतले असते -3. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द ऑक्सिडेशन नंबर विच कॅन बी इंडिकेट्स दॅट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साइन विथ धिस व्हॅल्यू. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं आपल्याला ऑक्सिडेशन नंबर मध्ये कळतं की त्यानं इलेक्ट्रॉन दिलाय का घेतलाय, आणि किती दिले आणि किती घेतले. आता डोक्यात आलं. म्हणजे ऑक्सिडेशन नंबरची जी काय आपल्याला डेफिनिशन करायची आहे का नाही बाळांनो, ती लक्षात घ्या. इट इज अ साइन, लक्षात येतंय का बघा, अँड न्यूमेरिकल व्हॅल्यू. साइन महत्वाचा आहे, +1 हा त्याचा झाला ऑक्सिडेशन नंबर, आणि फक्त 1 ही झाली त्याची व्हॅलन्सी. लक्षात घ्या. इथं त्याची व्हॅलन्सी 7 आहे, लक्षात घ्या. पण त्यानं 1 इलेक्ट्रॉन घेतला मग Cl- झाला ना, म्हणून ऑक्सिडेशन नंबर काय आला, -1. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द ऑक्सिडेशन नंबर इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल चार्जेस विच कॅन बी कॅरीड बाय दॅट आयन इन अ मोलिक्यूल. त्या दिलेल्या इलेमेंटनं जेवढे इलेक्ट्रिकल चार्ज पण काय म्हणतो कॅरी फॉरवर्ड केले असतील का नाही, त्याला म्हणायचं त्याचा ऑक्सिडेशन नंबर. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा प्लस किंवा मायनस साइन आणि त्याची काय असणार आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू. म्हणजे उदाहरणार्थ आता बघा, आपण मॅग्नेशियम घेतलं, मॅग्नेशियमला आपण काय म्हटलं, तर Mg2+. Mg2+ प्लस साइन आहे, याचा अर्थ मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन देणार. किती देणार, 2 देणार, म्हणून 2+. म्हणजे मॅग्नेशियमचा ऑक्सिडेशन नंबर 2+ आहे, व्हॅलन्सी नव्हे. मी काय म्हटलं लक्षात घ्या. व्हॅलन्सी जर घेतली तुम्ही तर मॅग्नेशियम व्हॉट हॅपन्स हियर, हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 12. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 2s2 ओके 2p6 अँड 3s2. आउटर मोस्ट शेल मध्ये किती आले बाळांनो, 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2, मी प्लस मायनस बोलत नाहीये, व्हॅलन्सी 2. पण ऑक्सिडेशन नंबर म्हटलं की काय आलं, दिस 2 इलेक्ट्रॉन्स कॅन बी डोनेटेड बाय मॅग्नेशियम, देअरफॉर मॅग्नेशियम अक्वायर्स +2 चार्ज. त्याच्यावर चार्ज आला +2, आणि हा जो चार्ज कॅरी केलेला आहे का नाही, त्याला त्याचा काय म्हणायचं, ऑक्सिडेशन नंबर म्हणायचं. आपण ऑक्सिजनवर किती लिहिलं, -2 लिहिलं. लक्षात आलं का बघा. आता -2 म्हणजे काय, तर ऑक्सिजन आहे. हे बघा, ॲटॉमिक नंबर 8, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 1s2 2s2 आणि 2p4 आहे. When you can discuss here the outermost electron, the electron which are present in outermost shell, there are total 6 electrons. 6 is a valency of oxygen. लिहित नाहीये मी, लक्षात येतंय का बघा. ऑक्सिजनची व्हॅलन्सी 6 आहे, पण ज्या वेळेस तो बॉन्ड तयार करेल त्यावेळेस तो 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल, आणि 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याला काय मिळणार, 2s2 2p6. म्हणजे इथं 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, एका ऑक्सिजननं जर 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले तर -2 आला. म्हणजे -2 इज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन.
ऑक्सिजनची व्हॅलन्सी 6 आहे, लक्षात घ्या. पण -2 हा त्याचा काय आला, ऑक्सिडेशन नंबर. म्हणजे थोडक्यात बाळांनो एक क्लिअर करा की एखादा जो ऍटम असतो का नाही त्याच्या डोक्यावर जे प्लस आणि मायनस चार्जेस जे असतात त्याला त्याचा काय म्हणायचं, ऑक्सिडेशन नंबर, किंवा त्याला त्याची काय म्हणायचं, ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन नंबर अँड ऑक्सिडेशन स्टेट बोथ आर सेम, काही प्रॉब्लेम नाही. थोडासा फरक आहे व्हॅलन्सी मध्ये, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की सर इथं सेम आहे, पण आपण इथं साइन नाही दिलं. हेही मी परत बोलतोय, इथं तुम्ही साइन देताय आणि म्हणून जनरली तुम्ही जे +1 +2 +3 +4 +6 असं कधी कधी आपण लिहितो, लक्षात येतंय का बघा. -1 -2 -3 असं जे आपण चार्जेस लिहितो का नाही त्याला बाळांनो त्याचा काय म्हणायचं, ऑक्सिडेशन नंबर, किंवा त्याला त्याची काय म्हणायचं, ऑक्सिडेशन स्टेट. सो दिस वन इट इज नथिंग बट द डेफिनिशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर. सो व्हॉट इज द डेफिनिशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर? It is defined as the electrical charges which can be carried by that atom in a molecule, yeah, in its ionic state at that time. That one is called as the ऑक्सिडेशन नंबर. पुस्तकामध्ये त्याची डेफिनेशन बाळांनो आपल्याला दिलेली आहे, ती डेफिनेशन तुम्ही पाठ केली तरी चालेल. आता आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, परीक्षेमध्ये आता काय डेफिनेशन्स आपल्याला लिहायच्या नाही, तुम्ही ऑलरेडी पास झालाय. पण याचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे म्हणून अगदी थोडक्यात सांगतोय की जर का त्याच्या डोक्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आणि ती जी संख्या असते का नाही याला त्याचा काय म्हणायचं, ऑक्सिडेशन नंबर म्हणायचं. ओके, मग असे जर ऑक्सिडेशन नंबर जर आपल्याला समजा कॅल्क्युलेट करायचे असतील तर काही रूल्स आहेत. म्हणजे कुणाचा ऑक्सिडेशन नंबर किती असतो, तो ऑक्सिडेशन नंबर कसा असतो हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. अँड दॅट आर्टिकल इज नथिंग बट द रूल्स फॉर असाइनिंग द ऑक्सिडेशन नंबर. ओके, रूल्स फॉर असाइन ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे. आता हे जे रूल्स आहेत का नाही हे रूल्स मात्र आपल्याला तोंडपाठच असले पाहिजेत, लक्षात घ्या. काय काय रूल्स आहेत, एकदम सिंपल आहेत, काहीही अवघड नाहीये. सी फर्स्ट वन. सपोज फॉर एक्झाम्पल व्हॉट इज द फर्स्ट रूल, जर का ऑक्सिडेशन नंबर कुणाचा किती असतो, सी हियर, when you can consider each and every atom in its atomic state, what I say, yeah, in its molecular state, okay, at that time the oxidation number of that is nothing but the 0. ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 0 लिहिताना पाहिजे तर असं लिहितो, ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू किती असतो, 0 असतो. म्हणजे कसा, तर समजून चला फॉर एक्झाम्पल मी फक्त सोडियम लिहिला Na, रिएक्शन मध्ये मी आधी बोललोय तुम्हाला, आठवतंय का बघा. याच्या डोक्यावर चार्ज आहे का, नाहीये, कारण याच्यामध्ये जेवढे प्रोटॉन तेवढेच काय त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे याच्या डोक्यावर 0 चार्ज आहे. ॲटॉमिक स्टेट मध्ये म्हणजे याचा ऑक्सिडेशन नंबर 0. फॉर एक्झाम्पल आपण आता इथं लिहूया पाहिजे तर फॉर एक्झाम्पल व्हॉट हॅपन्स हियर, दॅट वन इज नथिंग बट द सोडियम, मॅग्नेशियम, या यू कॅन से ओनली क्लोरीन, या यू कॅन से ओनली अल्युमिनियम, लाईक दॅट वन. इन देअर ॲटॉमिक स्टेट दे डज नॉट हॅव एनी चार्ज, देअरफॉर ऑक्सिडेशन नंबर इज 0. ॲटॉमिक स्टेट मध्ये सगळ्यांचा ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. पटलं. इन मोलिक्युलर स्टेट सपोज फॉर एक्झाम्पल Cl2, आता क्लोरीन आहे, 2 क्लोरीन आहे, त्यांच्या डोक्यावर चार्ज आहे का, नाही, म्हणजे या मोलिक्युलर स्टेट मधला याचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार, 0. समजून चला मी ऑक्सिजन घेतला 0. समजून चला मी ओझोन घेतला, याच्या डोक्यावर काय चार्ज आहे का, नाही, 0. समजून चला मी NaCl घेतला. आता तुम्ही म्हणाल की सर NaCl मध्ये 0 कुठं आहे, याच्यावर +1 याच्यावर -1 आहे, पण याचा +1 आणि याचा -1 आपण मोलिक्युल घेतला ना, मग +1 -1 काय झालं, बॅलन्स, म्हणजे टोटल किती आलं, 0 आलं ना बाळांनो. म्हणजे याची टोटल 0 आहे, म्हणजे मोलिक्युलर स्टेट मध्ये ऑक्सिडेशन नंबर किती आला, 0 आला. समजून चला फॉर एक्झाम्पल अल्युमिनियम ऑक्साईड, बरोबर आहे का, लक्षात येतंय का बघा. याच्यामधल्या अल्युमिनियमवर 3+ आहे, ऑक्सिजन कॅन बी कॅरीज द -2, बट ऍक्च्युअली व्हेन कॅन कन्सिडर द टोटल चार्ज विच कॅन बी प्रेझेंट ऑन दिस अल्युमिनियम ऑक्साइड, it is equal to 0 because in its molecular state. That one is nothing but when you can consider in atomic state or in molecular state, that entity having oxidation number is equal to 0. हा पहिला रूल लक्षात घ्या. म्हणजे कुणाचाही ॲटॉमिक स्टेट असू दे किंवा मोलिक्युलर स्टेट, ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे, 0 असणार आहे. हा पहिला पॉइंट क्लिअर. आता नंबर नेक्स्ट वन, सेकंड वन. आता समजून चला फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन राईट हिअर हायड्रोजन. जर का मी हायड्रोजन घेतला तर हायड्रोजन कॅन बी हॅव्हिंग द ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू +1.
कधी लक्षात ठेवायचं, जनरली हायड्रोजन कॅन बी हॅव्हिंग द ऑक्सिडेशन नंबर +1 बिकॉज इन व्हेरी वेल हायड्रोजन कॅन बी डोनेट्स 1 इलेक्ट्रॉन अँड इट कॅन बी अक्वायर्स H प्लस चार्ज. बरोबर, हायड्रोजनच्या डोक्यावर 1 प्लस आहे म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती आला, +1 आला. लक्षात घ्या. आता नंबर नेक्स्ट वन जरा इथं क्लिअर करा. बट इन मेटल हायड्राइड्स, या यू कॅन से ओनली इन हायड्राइड्स, हा शब्द महत्वाचा आहे. हायड्राइड मध्ये मात्र ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज -1. व्हॉट आय से हियर, इन हायड्राइड ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज -1. म्हणजे याचा अर्थ काय झाला आता समजून चाला बघा, लक्षात घ्या. मी NaCl घेतलं तर Na+Cl- असतं. बरोबर, मी HCl घेतलं तर H+ आणि Cl- असतं. आता मला समजून चाला, जर की मी सोडियम घेतला आणि हायड्रोजन घेतला तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होईल का रे? म्हणजे मी अशी रिएक्शन घेतली, समजा सोडियम प्लस हायड्रोजन गिव्स, होईल का? तर आपल्याला वाटतं होणार नाही. का? तर याच्यामध्ये सोडियम हा प्लस आहे, याच्यामध्ये हायड्रोजन हा मायनस आहे. पण मला एक सांगा बाळांनो, हा सोडियम प्लस का झाला तर तो क्लोरीन बरोबर आहे. हा हायड्रोजन प्लस का झाला तर तो क्लोरीन बरोबर आहे, बिकॉज द क्लोरीन इज द इलेक्ट्रोनिगेटिव्ह अँड ॲट दॅट टाइम द सोडियम अँड हायड्रोजन कॅन बी शोज द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. पटतंय का बघा? म्हणजे दॅट वन कॅन बी हॅव्हिंग द लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फाईल द क्लोरीन कॅन बी हॅव्हिंग द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इन पिरियडिक टेबल वी कॅन बी ऑलरेडी स्टडीड दॅट वन. बरोबर, पण आता when the sodium and hydrogen can be combined with each other, among these two one may be more electronegative and one may be less electronegative. या दोघांच्या मध्ये कोणी नाही कोणीतरी एक जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल आणि एक कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल. जो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दाखवेल, म्हणजे त्याच्यावर प्लस चार्ज येईल, आणि जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावर मायनस येईल. व्हेन यू कॅन कम्पेअर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन द हायड्रोजन अँड सोडियम, हायड्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. हायड्रोजन हा मेटलपेक्षा, लक्षात घ्या, सगळ्या मेटलपेक्षा जनरली, म्हणून मी मेटल हा शब्द लिहिला इथं, जनरली मेटलपेक्षा हायड्रोजन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे मेटल बरोबर हायड्रोजनचं कॉम्बिनेशन झालं की हायड्रोजन कॅरीज निगेटिव्ह चार्ज. म्हणजे हायड्रोजनवर बाळांनो आपल्याला इथं -1 चार्ज मिळेल, ऑटोमॅटिकली सोडियमवर काय मिळाला, +1. म्हणजे इथं आपल्याला जे मिळालं याला म्हणायचं सोडियम हायड्राइड. लिहिताना जरा मुद्दामून बाजूला लिहिले पाहिजे तर आपण असं लिहूया NaH, म्हणजे याला म्हणायचं सोडियम हायड्राइड. हायड्राइड मी का म्हटलं लक्षात घ्या, कारण याच्यामधला हायड्रोजन -1 आणि सोडियम काय +1, म्हणून आपण म्हटलं सोडियम हायड्राइड. आलं डोक्यात? आता इथं 2 हायड्रोजन आहे, बॅलन्सिंगला इथं ट्वाइस करा, 2 सोडियम झाले, इथं ट्वाइस करा. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया, इन मेटल हायड्राइड्स व्हॉट आय से, या इन हायड्राइड्स हायड्रोजन कॅरीज -1 चार्ज. लक्षात घ्या, जनरली ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज द +1, बट इन हायड्राइड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इज -1. ह्या काही गोष्टी आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत, हे पहिल्यांदा समजून घ्या. लक्षात आलं? ओके. आता नंबर नेक्स्ट वन, द नेक्स्ट रूल अँड दॅट वन इज नथिंग बट इन केस ऑफ ऑक्सिजन. समजून चला, ऑक्सिजन जर आपण घेतला, लक्षात येतंय का बघा, तर जनरली आपल्याला माहिती आहे द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू किती असतो, -2. मगाशी आपण इथं लिहिलं होतं की इन आउटर मोस्ट शेल देर आर टोटल 6 इलेक्ट्रॉन्स, देयरफॉर फॉर द कंप्लीशन ऑफ ऑक्टेट ऑक्सिजन कॅन बी गेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. इफ देर इज द गेनिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन इट कॅन बी कॅरीज -2 चार्ज. म्हणजे ऑक्सिजनवर -2 चार्ज आला म्हणजे हा मी लिहिला असा. लक्षात घ्या, आणि याला काय म्हणायचं तर धिस वन इज कॉल्ड ॲज ऑक्साइड आयन. ऑक्सिजनच्या डोक्यावर जर -2 असेल तर त्याला म्हणायचं ऑक्साइड आयन. लक्षात आलं? उदाहरणार्थ आपण इथं लिहिलं होतं, समजून चला, मॅग्नेशियम ऑक्साइड. काय फॉर्म्युला आहे, MgO. आठवतंय का बघा, Mg2+ आणि O च्या डोक्यावर 2-. याला काय म्हटलं, मॅग्नेशियम ऑक्साइड. समजून चला, सोडियम ऑक्साइड लिहिलं तर लिहिताना आपण असं लिहिलं होतं, आठवत असेल तर बघा, सोडियमच्या डोक्यावर 1+ आहे पण 2 सोडियम आहेत, म्हणजे टोटल किती झाले, 2+.
आणि याच्या डोक्यावर 2 मायनस झाले का बॅलन्स बाळांनो मला सांगा. म्हणजे इथं ऑक्सिजनच्या डोक्यावर जर का 2 मायनस आहेत तर त्याला म्हणायचं ऑक्साईड अँड ऍट दॅट टाइम द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज द -2. म्हणजे ऑक्सिजनचा जनरली म्हणतो मी ऑक्सिडेशन नंबर किती असतो -2 असतो. इथपर्यंत आयडिया क्लिअर. बट when you can consider in case of peroxides, लक्षात घ्या जर का मी पेरॉक्साइड घेतले तर मग मात्र ऑक्सिजन हॅव्हिंग ऑक्सिडेशन नंबर -1. पेरॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचा नंबर असतो -1. उदाहरणार्थ समजून चला फॉर एक्झाम्पल हे जसं ऐकताय तसंच हळूहळू लिहून घेत चला की जेणेकरून मला हे नंतर पुसलं तरी तुमच्या जवळ राहील. लक्षात येतंय का बघा. आता समजून चला मी लिहिलं वॉटर H2O. तुमच्या माहितीचं एक्झाम्पल देतो. वॉटर म्हटलं की H2 आहे. H2O मध्ये कोण आहे तर एक H+ आहे आणि इकडं 2 H+ आहे आणि ऑक्सिजन 2- आहे. एक O2- आहे. मग हे झालं तुमचं वॉटर. H2O ला तुम्ही वॉटर म्हणता बघा लक्षात घ्या. म्हणजे हा आता जो H2 आहे याला मी वॉटर म्हणायच्या ऐवजी मी असं म्हणू शकतो इट इज अ हायड्रोजन ऑक्साईड. बरोबर आहे ना. हायड्रोजनचं ऑक्साईड आहे ना म्हणून मी काय म्हटलं हायड्रोजन ऑक्साईड. दॅट इज द वॉटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोजन ऑक्साईड. आता याच ऑक्साईड मध्ये जर मी आणखीन एक ऑक्सिजन ऍड केला ऑक्साईड मध्ये मी एक ऑक्सिजन ऍड केला फॉर्म्युला काय झाला H2O2. तर मग मात्र बाळांनो याला काय म्हणायचं हायड्रोजन पर ऑक्साईड. आपल्याला माहिती आहे ना व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर हायड्रोजन पेरॉक्साईड इट इज द H2O2. म्हणजे एका वाक्यात मी सांगू का कधी लक्षात घ्या एखादं जर का तुम्ही ऑक्साईड घेतलं आणि त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन टाकला की मग त्याचं काय तयार होतं पर ऑक्साईड तयार होतं. आता डोक्यात आलं. आता जरा लक्ष द्या बघा इथं हायड्रोजन आहे त्याच्या डोक्यावर 1+ किती हायड्रोजन तर 2 हायड्रोजन म्हणजे 2+ झाले. आता इथं 2+ ला आपल्याला इकडं बॅलन्स जर पाहिजे याच्या डोक्यात टोटल 0 आहे ना म्हणजे बॅलन्सिंगला इथं 2- पाहिजे. पटतंय का बघा लक्षात येतंय. 2 हायड्रोजनचा मिळून 2+ झाला. आता जर इथं 2- पाहिजे तर ऑक्सिजन जर एक घेतला तर त्याच्या डोक्यावर 2- देऊन नाही चालणार कारण एकाची 2- म्हटलं की 4- झाली. म्हणजे एका ऑक्सिजनवर फक्त किती असणार -1 असणार आहे. म्हणजे 2- आता इथं बघा हायड्रोजनवर +1 ऑक्सिजनवर -1 2 हायड्रोजन आणि इथं टोटल 2 ऑक्सिजन आहेत. आले का नाही बरोबर बॅलन्स झाले बघा. म्हणजे जर पेरॉक्साईड असेल तर ऑक्सिजनच्या डोक्यावर काय असतो -1 असतो. पण लिहिताना कधीही हा असा नाही लिहायचा. जरा थोडंसं लक्षात घ्या. पेरॉक्साईड आयन लिहिताना कसा लिहिला जातो हा पण सीईटीला प्रश्न आहे. द रिप्रेझेंटेशन फॉर पेरॉक्साईड आयन इज O2 2-. म्हणजे इथं लक्षात घ्या O नुसता सिंगल त्याच्या डोक्यावर मायनस कधीच नसतो. जर सिंगल O असेल ना तर त्याच्या डोक्यावर -2 येणार. -1 कधी येणार नाही. म्हणजे जर त्याच्या डोक्यावर मला -1 पाहिजे लक्षात घ्या तर मी लिहिताना कसं लिहिलं इट इज रिप्रेझेंटेड ॲज O2 आणि डोक्यावर 2-. धिस वन इज कॉल्ड ॲज पेरॉक्साईड आयन. लक्षात आलं का बघा. मग तुम्ही म्हणाल की सर याच्या डोक्यावर तर 2- आहे आणि तुम्ही इथं म्हणताय -1 आहे. तर बाळांनो हा -2 जो आहे तर या दोघांच्या मध्ये मिळून आहे ना 2 ॲटम मध्ये मिळून -2 आहे. म्हणजे एका ॲटमचा किती आला -1. म्हणून आपण म्हटलं की इन पेरॉक्साईड आयन द चार्ज या ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -1. लक्षात येतंय का बघा. आणि म्हणून इन ऑक्साईड ऑक्सिजन कॅरीज -2 फाईन इन पेरॉक्साईड ऑक्सिजन कॅरीज -1. पण द रिप्रेझेंटेशन फॉर पेरॉक्साईड आयन इज O2 2-. एवढं लक्षात ठेवा. ओके म्हणजे एक पॉइंट क्लिअर होऊ द्या तुम्हाला. लक्षात आलं का बघा. ठीक आहे. आता नंबर नेक्स्ट वन व्हेन यू कॅन कन्सिडर व्हॉट आय से नंबर नेक्स्ट. आता सगळ्यात महत्वाचं आहे इन केस ऑफ सुपर ऑक्साइड्स. पेरॉक्साईडच्या ऐवजी सुपर ऑक्साइड्स घेतली लक्षात घ्या तर त्याच्यावर ऑक्सिडेशन नंबर किती. आता सुपर ऑक्साइड साठी तुम्हाला एकच फॉर्म्युला देतो दॅट वन इज नथिंग बट द पोटॅशियम सुपर ऑक्साइड. What is the molecular formula for this one? It is the KO2. गंमत बघा. आता परत एकदा सांगतोय बघा. समजून चाला जर मी पोटॅशियम ऑक्साईड घेतलं पोटॅशियम ऑक्साईड तर पोटॅशियमवर किती असतो +1. ऑक्सिजन ऑक्साईड किती आला -2.
म्हणजे फॉर्म्युला काय येईल के 2 वेळा ओ 1 वेळा म्हणजे याचा फॉर्म्युला आला K2O दॅट इज कॉल्ड एज द पोटॅशियम ऑक्साइड. लक्षात आलं का बघा. ओके सपोज फॉर एक्झाम्पल पोटॅशियम पर ऑक्साइड. ओके पोटॅशियम पर ऑक्साइड. आता पर ऑक्साइड आहे म्हणजे काय आला पोटॅशियमवर के प्लस इथं काय आला O2 2 मायनस. म्हणजे जर का आपण घेतलं तर एका वाक्यात मागाशी सांगितलं ऑक्साइड जे घेतलं त्याच्यात एक ऑक्सिजन जास्तीचा टाका म्हणजे काय मिळेल पोटॅशियम पर ऑक्साइड. म्हणजेच काय आलं K2O2 दोन दोन कॅन्सल करायचा नाही KO लिहायचा नाही लक्षात घ्या कारण त्याचा रिप्रेझेंटेशन O2 2 मायनस आहे म्हणून 2 पोटॅशियम लागले म्हणजे 2 प्लस झाले म्हणून पोटॅशियम पर ऑक्साइडचा फॉर्म्युला काय आला K2O2. K2O पोटॅशियम ऑक्साइड कळतंय का बघा. K2O2 पोटॅशियम पर ऑक्साइड. आता पोटॅशियम सुपर ऑक्साइड. ओके आता सुपर ऑक्साइडचा फॉर्म्युला काय KO2 म्हणजे याचा अर्थ काय झाला तर आता जरा थोडं लक्षात घ्या. हे बघा K आणि हा O2 आहे. K च्या डोक्यावर काय असतो +1 म्हणजे O2 च्या डोक्यावर काय आला -1. पटलं का मी काय म्हटलं ते. म्हणजे जर मला परऑक्साइड आयन जर लिहायचं असेल हे जरा थोडंसं नोट डाऊन करून ठेवा मग मी पुसून टाकतो लक्षात येतंय का बघा. ओके मला जर सुपर ऑक्साइडचा आयन लिहायचं असेल तर सुपर ऑक्साइडचा आयनचं रिप्रेझेंटेशन कसं आलं O2 -1. म्हणजे इथं आता जरा थोडंसं लक्षात घ्या बाळांनो द सुपर ऑक्साइड कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज O2 -1. हे आयन्स आपल्याला कळले पाहिजेत. पहिल्यांदा क्लिअर झालं. आता मग प्रश्न असा आला की ह्यामध्ये 2 ॲटम्स आहेत आणि 2 ॲटम्स मध्ये मिळून -1 आहे. 2 ॲटम्स आहेत ना आणि त्याच्यामध्ये मिळून -1 आहे म्हणजे एकाचा किती आला तर -½ म्हणजे when you can consider if oxygen carries -½ charge at that time it is a super oxide. If oxygen carries -1 charge it is the peroxide and generally oxygen carries -2 it is the oxide. आता डोक्यात आलं का बघा बाळांनो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं रिप्रेझेंटेशन ऑफ दिस ऑक्साइड आयन पर ऑक्साइड आयन अँड सुपर ऑक्साइड आयन हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. वेन यू कॅन वॉन्ट टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. दिसताना खूप सोपं दिसतंय आणि आहे सोपं काही अवघड नाहीये फक्त एक आहे आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. म्हणजे वेन इन ॲटॉमिक स्टेट और इन मोलिक्युलर स्टेट द ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 0. जनरली हायड्रोजन हॅव्हिंग ऑक्सिडेशन नंबर +1 बट इन हायड्राइड्स it is the -1. का ते कळलं. when in case of oxygen having -2 generally it is the oxide ion. In peroxide it is the -1 but this one is the representation O2 2 minus. In superoxide oxidation number is the -½ this one is the representation of superoxide ion. This one it is the superoxide ion. लक्षात आलं. म्हणजे याप्रमाणे आपल्याला काही रूल्स आहेत अजून पण आहेत एक एक आपण क्लिअर करून घेऊया. आता आपण इथला वरचा मी पुसून टाकतो जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. ओके आता नंबर नेक्स्ट वन जनरली व्हेन यू कॅन कन्सिडर हियर सपोज फॉर एक्झाम्पल आता इथंच घेतो जर का आपण व्हेन यू कॅन से हियर सपोज इकडे जर आता पुसून टाकतो ग्रुप नंबर फर्स्ट इलेमेंट. ग्रुप नंबर फर्स्ट इलेमेंट मध्ये कोण कोण आहे तर दॅट इज नथिंग बट द लिथियम सोडियम पोटॅशियम देन रुबिडियम सिझियम अँड फ्रान्सियम असे. वर हायड्रोजन मी घेतला नाही कारण का हायड्रोजन आपण आता काय करतो मध्ये लिहितो. मग हा फर्स्ट ग्रुप झाला. सगळ्यांच्या डोक्यावर जनरली काय रे मला सांगा तर दॅट वन इज नथिंग बट द +1 चार्ज. आठवतंय का बघा कारण सगळ्यांच्या मध्ये एक इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेल मध्ये आहे ना मग एक इलेक्ट्रॉन दिला की काय मिळणार +1. म्हणजे आपण इथं चौथा रूल असा घेऊ शकतो की द फर्स्ट ग्रुप इलेमेंट्स अँड दॅट आर नथिंग बट द अल्कली मेटल्स. शब्द गेलाय बाळातून मला बरोबर. अल्कली मेटल कॅन बी हॅव्हिंग द ऑक्सिडेशन नंबर +1 बरोबर. याच्यानंतर जर का ग्रुप नंबर 2 इलेमेंट्स घेतली तर आपल्याला माहिती आहे बेरिलियम आहे देन मॅग्नेशियम आहे देन कॅल्शियम आहे असं आपण पुढे गेलो तर मात्र या दोघांच्या मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट शेल आहेत. म्हणजे इथं व्हेन यू कॅन कन्सिडर द सेकंड ग्रुप इलेमेंट्स अँड दॅट आर कॉल्ड ॲज अल्कलाइन
अर्थ मेटल्स अँड इट कॅन बी कॅरीज ऑक्सिडेशन नंबर +2. म्हणून आपण मगाशी म्हटलं मॅग्नेशियमवर +2, सोडियमवर +1. आता डोक्यात आलं का बघा, ॲटॉमिक स्टेटमध्ये नाही, इन देअर आयोनिक स्टेट. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला हेही माहिती पाहिजे की थोडक्यात ज्यांना आपण एस ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. ओके, ही आपल्याला आणखीन एक रूल क्लिअर झाला पाहिजे. ओके, आता नंबर नेक्स्ट वन, आणखीन एक रूल आपल्या माहितीसाठी, विच इज दॅट वन, रूल नंबर 5 आणि सगळ्यात महत्वाचा. व्हॉट आय से हियर, suppose for example when you can write here in any ion, what I say, समजा मी एखादा आयन दिला, उदाहरणार्थ मी जर लिहिताना असं लिहिलं SO4 असं जर मी लिहिलं, लक्षात घ्या, this one is called as the sulfate ion. या you can say suppose for example here the CO3 असं मी लिहिलं तर it is called as the carbonate ion. In case of the ions, what I say, the total charge, this one, it is equal to sum of oxidation number of that elements involved in that ion. म्हणजे मी सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर घेतला, त्यानंतर ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर घेतला, ह्या सगळ्यांच्या ऑक्सिडेशनची ऍडिशन केली तर ती कुणाला इक्वल आली पाहिजे, -2 ला आली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण आणखीन कॅल्क्युलेशन करणार आहे, पण इथंच एक करून बघूया. SO4 आहे, याच्यामधला सल्फरचा समजून चला जो काय ऑक्सिडेशन नंबर असेल मला माहित नाहीये, मी असं म्हटलं इट इज द X. लक्षात आलं का बघा, प्लस ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर मला माहिती आहे, एका ऑक्सिजनचा किती असतो, -2 मल्टिप्लाइड बाय किती येणार, 4. म्हणजे 4 ऑक्सिजन आहेत ना, लक्षात आलं का, एकाचा -2, 4 ऑक्सिजन आहेत म्हणजे -2 मल्टिप्लाइड बाय 4 आणि दॅट इज इक्वल टू काय येणार, -2. म्हणजे द चार्ज विच कॅन बी प्रेझेंट ऑन दॅट आयन इट इज इक्वल टू द समेशन ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट ॲटम्स विच कॅन बी इन्व्हॉल्व इन दॅट आयन. लक्षात येते का बघा. मग आता आपण मला सांगा बघा, X प्लस इथं किती आलं, -8 इज इक्वल टू किती आलं, -2. म्हणजेच आपण X - 8 इज इक्वल टू -2 आलं, बरोबर. 8 इकडे घ्या, X इज इक्वल टू काय येईल, 8 - 2 म्हणजे X इज इक्वल टू काय आलं, 6. जमतंय का बघूया. एका सल्फरवर 6 आहे, बरोबर. एका ऑक्सिजनचा किती आहे, -2. टोटल किती झाला, 4 आहेत म्हणलं -8 म्हणजे 6. आपण असं लिहूया 6 प्लस -8 दॅट इज इक्वल टू -2. बरोबर आहे, आलंय का बघा, बरोबर. 6 - 8 दॅट इज द -2 इज इक्वल टू -2. म्हणजे एखाद्या आयनवरचा जो टोटल चार्ज आहे का नाही, हा कुणाला इक्वल असणार आहे, तर इट इज इक्वल टू समेशन ऑफ दीज ऑक्सिडेशन नंबर ऑफ दीज ॲटम्स. लक्षात आलं का बघा. त्याच्यामध्ये ही जे इन्व्हॉल्व झाले त्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज कुणाला इक्वल असणार, तर ह्या ॲटमला इक्वल असणार आहे. तसंच समजून चला, फॉर एक्झाम्पल आता हे बघा, जर का मी एखादा मोलिक्यूल घेतला H2SO4, आता याच्या डोक्यावर काय आहे का, नाहीये. म्हणजे या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची ऍडिशन ही किती असणार आहे, तर 0 असणार आहे. मग अशी आपण पहिला रूल जो बघितला, इन अ मोलिक्युलर स्टेट, आठवतंय का बघा, द टोटल ऑफ दॅट ऑक्सिडेशन नंबर इज इक्वल टू 0. म्हणजे या सगळ्यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही किती आली पाहिजे बाळांनो, 0 आली पाहिजे. म्हणजे हे जर रूल्स आपल्याला माहिती असतील का नाही, तर ऑन द बेसिस ऑफ दिस रूल वी कॅन कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह ॲटम या एंटिटी इन अ गिव्हन मोलिक्यूल ऑर इन अ गिव्हन आयन. ओके, आता नेक्स्ट टाइमला आपण काय करूया, तर याच्यामधले समजा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा त्याची न्यूमेरिकल्स घेऊया आणि काही रिएक्शन्स कशा लिहायच्या, म्हणजे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, रिडक्शन हाफ रिएक्शन आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कोण आणि रिड्युसिंग एजंट कोण हे एक आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आता आपल्याला 3 गोष्टी करायच्या, एक तर ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट कसा करायचा ते शिकायचं. ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता आला का नाही की तुम्हाला एका मिनिटाच्या आत ऑक्सिडेशन कोणाचं झालं, रिडक्शन कोणाचं झालं ते कळतंय. आणि जर ऑक्सिडेशन कोणाचं रिडक्शन कोणाचं झालं हे कळतंय, तर ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट काय राहिलं मला सांगा. ज्याचं ऑक्सिडेशन तो चांगला रिड्युसिंग एजंट आणि ज्याचं रिडक्शन तो काय असणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करून टाकूया, म्हणजे आपला हा टॉपिक संपून जाईल. ओके, थँक्यू व्हेरी मच.